गणेश गीते मुंबईहून नाशिकसाठी रवाना झालेले आहेत. गणेश गीते उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तवली जाते. तर नाशिकमध्ये अनेक घडामोडी समोर आलेल्या आहेत. नरेंद्र दराडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपचे गणेश गीते, जे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय देखील मानले जातात, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आता तो आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला जाऊ शकतो अशी शक्यता देखील वर्तवली जाते. गणेश गीते मुंबईहून नाशिकसाठी रवाना झालेले आहेत. तर गणेश गीतेंची समजूत काढण्यासाठी स्वतः उदय सामंत हे नाशिकमध्ये गेलेले होते, मात्र त्यांना तिथे यश आलेलं नव्हतं आणि त्यानंतर आता गणेश गीते मुंबईमध्ये आलेले होते. आता मुंबईमधून ते नाशिकच्या दिशेने रवाना होणार आहेत, त्यामुळे नाशिकमध्ये जाऊन ते आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात. आणि या संदर्भात उदय सामंत यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी. उदय सामंत आपण त्यांच्याशी बोलूया. खरं तर हे सगळं निवडणुकाची आता सुरू झालेली आहे. पक्ष म्हणून काही जबाबदाऱ्या ह्या आम्हाला वाटून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी स्वतःहून आपल्याकडे स्टेटमेंट अशी दिली की ह्या सगळ्या संदर्भातला निर्णय हा गिरीश महाजन साहेब घेणार आहे आणि म्हणून त्या दोघांच्या बाबतीतला निर्णय हा गिरीश महाजन साहेब घेणार आहे. बाकी ठिकाणी गैरसमजात जे फॉर्म 6 भरलेले आहेत त्यांच्याशी मी 1 to 1 चर्चा केलेली आहे. मी काही लोकांच्या घरी जाऊन चर्चा केलेली आहे. अतिशय चांगला रिझल्ट हा नाशिकचा बघायला मिळेल. ह्या सगळ्यात मध्ये खरं तर तिकीट शिवसेनेला मिळण्यासाठी, जागा शिवसेनेला मिळण्यासाठी उशीर झाला होता म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्यात का, नेमके काय कारण? नाही, असं काही नाही, कारण भाजपाची यादी देखील त्याच वेळी डिक्लेअर झाली, आमची देखील त्याच वेळी डिक्लेअर झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची देखील त्याच वेळी डिक्लेअर झाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काय उमेदवारी उशीर झालाय किंवा उमेदवारांना उशीर झाल्यामुळे असं काहीतरी घडतंय असं अजिबात नाही. त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचंय की आम्ही महायुती म्हणून लढतोय आणि महायुती म्हणून लढत असताना आमच्यामध्ये जे काय बरं वाईट होतंय त्याचा फायदा आमचे महाविकास आघाडीवाले घेत आहेत. पूर्ण नाही का, तुम्हाला अतिशय चांगला निर्णय महायुतीच्या बाबतीत झालेला दिसेल.